कुर्ला स्टेशन परिसरातील रस्त्यांची दुर्दशा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकपथ नॅशनल आणि मी आहे गणेश जायसवाल, मुंबईहून. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या सर्वांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशन, जिथे दररोज लाखो लोक ये जा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या गर्दीच्या स्टेशनबाहेरची परिस्थिती काय आहे? कुर्ला स्टेशनच्या बाहेर आल्यावर दिसतो तो एक अतिशय खराब आणि तुटलेला रस्ता. या रस्त्यावर 8 ते 10 इंच खोल खड्डे पडले आहेत. याच रस्त्यावरून बस, रिक्षा, कार आणि इतर अनेक वाहने धावत असतात. या खड्ड्यांमुळे चालकांना मोठी कसरत करावी लागते आणि प्रवाशांनाही प्रचंड त्रास होतो. सकाळी कामावर जाणाऱ्यांची आणि संध्याकाळी घरी परतणाऱ्यांची इथे नेहमीच गर्दी असते. अशावेळी खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो, वाहतूक कोंडी होते आणि अपघात होण्याची शक्यताही वाढते. केवळ स्टेशनबाहेरच नाही, तर शेजारी असलेल्या बस डेपोच्या आतही परिस्थिती वेगळी नाही. तिथे उभ्या असलेल्या अनेक बसेसच्या मध्ये आणि डेपोच्या आतही मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे सामान्य नागरिक, प्रवासी आणि वाहनचालक सगळ्यांनाच मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. यावर उपाय काय? सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित आणि चांगले रस्ते असणं हे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. अशा समस्या दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल आपण विचार केला पाहिजे. स्थानिक प्रशासनाला कळवणे, अशा समस्यांची माहिती स्थानिक महानगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली पाहिजे. जागरूकता वाढवणे, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून या समस्येकडे लोकांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणे. प्रशासनावर दबाव आणणे, चांगल्या रस्त्यांची मागणी करणे, कारण हे आपल्या सर्वांचे हक्क आहेत. स्वच्छ आणि सुरक्षित रस्ते हे प्रत्येक शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. चला तर मग, या समस्येवर आवाज उठवूया आणि आपल्या शहराला अधिक चांगलं बनवण्यासाठी हातभार लावूया. मी गणेश जायसवाल, लोकपथ नॅशनल, मुंबई. धन्यवाद.